नीरा नदीकाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान संपन्न झालं। लाखो वारकऱ्यांचा मेळा नीरा स्नानासाठी उपस्थित होता। कपाळी बुक्का, गंध, खांद्यावर भगव्या पताका उंचावत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमून निघाला। माऊलींच्या पादुकांची एक झलक पाहण्यासाठी हजारो वारकरी नीरा काठी दाखल झालेले होते। माऊलींच्या पालखीचा आता लोणंद इथे मुक्काम आहे। आणि आपल्या सगळ्यांना परिचित असलेला बिग बॉस फेम आणि आपल्या खास कोल्हापुरी अंदाजात बोलणारा धनंजय पोवार अर्थात डीपी दादा आपल्याला वारी पंढरीच्या वाटेवरचे प्रत्येक अपडेट पोहोचवतोय। यावेळी डीपी दादाने थेट माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। या संदर्भात पोलिसांशी संवाद साधलेला आहे, बघूया। मॅडम, जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण तुमच्यावरती जो काय ताणतणाव आहे तो आम्हाला पाहायला मिळतोय। तर आपलं नियोजन काय काय आहे? आपण जवळपास 6 DYSP, 150 अधिकारी, 1000 पोलीस अंमलदार, 1000 होमगार्ड आणि 150 ट्रॅफिक अंमलदार, एक SRPF कंपनी, इतका सगळा फौजपाटा हा माऊलींच्या पादुकांचं आनंदाने स्वागत करण्यासाठी आणि तेवढ्याच आनंदाने उत्साहाने सोलापूर जिल्ह्याकडे सुपूर्द करण्यासाठी हा नेमलेला आहे। आम्ही सर्वजण खूप उत्साही आहोत। कितीही कष्ट पडले तरी देखील हे माऊलींची सेवा म्हणून आम्ही या गोष्टी सर्वजण करत आहोत। आणखीन एक शेवटचा प्रश्न, म्हणजे जास्त घेतच नाही तुमच्याकडून प्रश्न, तुम्ही एक अधिकारी म्हणून इथं आला आहात हा भाग वेगळा, पण माऊलीच्या भक्तीपोटी येणं की अधिकारी म्हणून इथं येणं म्हणजे जास्त चांगलं कुठलं तुम्हाला वाटतंय? म्हणजे इथं तुम्ही आता काम करताय म्हणून उभं राहिलाय, पण जर अधिकारी आपण नसतो तर या माऊलीत कसं सहभागी झाला असता? कदाचित मी अधिकारी नसते तर हे भाग्य मला मिळालं असतं की नाही याच्याबद्दल शंका आहे। अधिकारी झाले त्यामुळे हे भाग्य मिळालं आणि त्यामुळे खूप जास्त आनंद आहे। सोन्याहूनही पिवळं झालेलं आहे। कदाचित मी कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये असते तर वेळ काढू शकले असते नसते माहीत नाही, पण जवळपास ही माझी माऊलींची सेवा करण्याची 5वी वेळ आहे आणि मी पोलीस प्रशासनात आहे, या पदावर आहे, त्यामुळे हे सौभाग्य मला मिळतंय हे निश्चितच खूप आनंददायी आहे। तुम्हाला खरं सांगू, तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर मी पण माझ्यातर्फे सगळ्यांना देतो, कारण मला पण काहीतरी गोष्टी केल्यामुळे मला आज इथं रिपोर्टर म्हणून तुमच्यासमोर यायचा मान मिळाला। या माऊली या भक्ती सोहळ्याचा संपूर्ण क्षण टिपण्याचा मला एक मान मिळाला। मी जर कदाचित बिग बॉस केलो नसतो तर मला नाही वाटत मी इथपर्यंत येऊ शकलो असतो। आज तुमच्याच अधिकाऱ्यांनी एका महिलेला म्हणजे चालता येत नव्हतं, तिला उचलून एका गाडीमध्ये गाडी थांबवून बसवून, म्हणजे अशी सेवा करणारे सुद्धा अधिकारी आपल्यामध्ये आहेत। आणि लोकांनी असेही व्हिडिओ बनवून टाका, फक्त आम्हाला मार्ग सांगितला नाही किंवा आम्हाला गाडी आत सोडली नाही किंवा रॉंग वेनं आम्हाला येऊन दिलं नाही, अशा भूमिका न करता, तर त्या लोकांसाठी काय सांगू शकाल का तुम्ही? प्रत्येकालाच वाटतं की आपला माऊलीपर्यंतचा म्हणजे पंढरपूरच्या विठू माऊलीपर्यंतचा जो प्रवास आहे हा सुखकारक व्हावा असं प्रत्येकाची इच्छा असते। पोलीस प्रशासनाचे तेच प्रयत्न असतात। एखाद्या व्यक्तीच्या कम्फर्टसाठी आपण बाकीच्या 100 लोकांना त्रास देणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे एखादा व्यक्ती नाराज होतो, ठीक आहे, नंतर त्यांची नाराजी दूर होईल, कारण कोणत्या गोष्टीसाठी पोलिसांनी आपल्याला हटकलेलं आहे किंवा थांबवलेलं आहे याचा ते नंतर विचार करतील। पण आपल्यामुळे जर 100 लोकांना 1000 लोकांना जर त्रास होणार असेल त्याचा, तर एका व्यक्तीला त्रास करून घेणं हे त्यांनी त्रास मानू नये, तर ती पण एक सेवा समजूनच त्यांनी सहकार्य करावं। खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान आम्हाला तुम्ही माहिती दिली आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली, तर थँक्यू सो मच। आणि याचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया।